देवकर या कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर त्या ठिकाणी सुसाईड नोट देखील दाखल आहे. तर काय प्रकरण आहे सर? आज सकाळी श्याम प्रभाकर पाटील एक 20 वर्षाचा मुलगा आहे. हा सुसाईड केलं म्हणून इन्फॉर्मेशन मिळाल्यावर जिथं सुसाईड केलं होतं एक पेइंग गेस्ट आहे रामानंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये. तिथं आपलं पोलीस गेलं आणि त्या मुलांचं सुसाईड केलेलं बॉडी हॉस्पिटलला पाठवलं आणि ते पूर्ण रूम शोधल्यावर एक सुसाईड नोट मिळाल्या होत्या. ते सुसाईड नोटमध्ये त्यांनी सविस्तर लिहिलं की कालच्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीच्या रोजी 2 मुलं तेच गुलाबराव देवकर बी फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे 2 मुलं भांडण करत होता. हा मुलगा मदत गेला दोघांना सोडवण्यासाठी. मग मदत गेल्यानंतर ह्याला देखील म्हणजे ते 2 मुलांकडनं छोटी-मोठी मारहाण झाल्या होत्या. या विषयावर जे गुलाबराव देवकर बी फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपलला हे तिन्ही मुलांना बोलावून घेतलं आणि सर्वांसमोर ह्यांना मारहाण केलं होतं म्हणते. ते मारहाण केलेलं या विषयावर त्यांना खूप इमोशनली डिस्टर्ब झाल्या होत्या. मग इमोशनली डिस्टर्ब होऊन त्यांनी स्वतः सुसाईड करून घेतलं आणि सुसाईड केल्यानंतर त्याने सुसाईड नोट पण सोडला आणि अजून एक व्हॉईस रेकॉर्डिंग देखील आम्हाला रिकव्हरी केलेलं आहे. जे प्रिन्सिपल आहे त्यांच्या विरोधात आम्ही अ, अबेटमेंट टू सुसाईड आत्महत्या प्रवृत्ती करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.